नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जनतेला शॉक या वृत्तमालिकेमध्ये आपल्याला घडामोडी जाणून घ्यायच्यात. पण आता या क्षणाची एक महत्त्वाची बातमी अशी येते की शरद पवार यांनी एनसीपीच्या सर्व मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद जागांबद्दल चर्चा होणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडी उमेदवार जे आहेत ते त्यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री आणि संपर्क मंत्री याची जबाबदारी घेऊन आहेत आणि याच विषयी नवाब मलिक बोलतात. थेट जाऊयात तिथे. और अलग अलग विभागों को उसकी प्रायोरिटी के अनुसार कुछ निधि के जीआर निकले हैं. अगर स्वास्थ्य विभाग है तो निश्चित रूप से उनमें कटौती करना उचित नहीं. गृह विभाग में कटौती करना उचित नहीं. जहाँ जहाँ आवश्यकता है उसके अनुरूप जीआर निकाला गया है. अब मेरे पास दो विभाग हैं, अल्पसंख्यक विभाग और स्किल डेवलपमेंट विभाग. जो 30% निधि मुझे मिलना है जो जीआर के अनुसार, निश्चित रूप से उसमें भी निधि नहीं मिल पा रही है. तो जो प्राथमिकता होगी निश्चित रूप से सरकार की तरफ से उन चीज़ों पे सरकार खर्च करेगी. कुछ चीज़ों पे जैसे किसान की कर्ज माफ़ी थी उसके लिए पूरा पैसा दिया गया. आपात परिस्थितियों में किसानों को मदद करना है उस पर पूरा पैसा देने का निर्णय लिया गया. अगर ये कहना कि अलग अलग विभागों को पूरा पैसा नहीं मिल रहा है तो हमें लगता है जहाँ जहाँ अर्जेंसी है वहाँ पैसा दिया जा रहा है. मला वाटतं की काँग्रेसच्या मंत्र्यांनी जी तक्रार केलेली आहे की निधी मिळत नाही ती खरी आहे तक्रार. बाळासाहेब थोरात यांचं स्पष्ट मत आहे. कोण काय बोलतो हा विषय नाही. तीन पक्ष एकंदरीत सरकार चालवत असताना कोरोनाच्या संकट आल्यानंतर केंद्राकडून जीएसटीचे पैसे मिळत नाही. कुठेतरी राज्याच्या तिजोरीमध्ये उत्पन्नाची घट झालेली आहे. आवश्यकतेनुसार कुठेतरी सरकार नियोजन करून खर्च करत आहे. आता जे कर्जमाफीचे पैसे होते ते संपूर्ण देण्यात आले. अवेळी पाऊसमुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याला 10,000 कोटी द्यायची आहे. स्वास्थ्य विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. गृह विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. जिथे कपात करता येत नाही तिकडे पैसे देण्यात येत आहे. पण काही विभागाला पैसे मिळत नाही. ते ही सत्य परिस्थिती आहे. माझ्याकडे अल्पसंख्याक विभाग असतील, स्किल डेव्हलपमेंट विभाग असेल, त्याला पैसे मिळत नाही. पण ती प्रायोरिटी नाही. जिथे प्रायोरिटी आहे तिकडे सरकार खर्च करते. आता प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या विभागाला सर्व पैसे मिळाले पाहिजे. ते जे नियम ठरलेले आहेत त्याप्रमाणे पैसे मिळत आहे. तिन्ही पक्षाचा सरकारला कमी त्याला जास्त हा विषय नाही. जिथे आवश्यकता आहे आवश्यकतेनुसार पैसे देण्यात येत आहे. आता एस.टी. महामंडळामध्ये पगार देण्यासाठी कुठेतरी सरकारने विशेष निर्णय करून त्यांना पैसे दिलेले. मला वाटतं कोणी तक्रार करत असतील ते योग्य नाही. आवश्यकतेच्या अनुसार पैसेच्या वितरण सुरू आहे. सरकारला जनतेचे प्रश्न कळत नाहीये. असं आहे, 5 वर्ष ज्यांना सत्तेची मस्ती होती ते आता हे भाषा बोलत आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. जनतेचे काय प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस साहेबपेक्षा आमच्या पक्षामध्ये, काँग्रेस पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये जनतेमध्ये राहणारे लोक जास्त आहे. भाजप हा हवेतला पक्ष आहे. भाजप हवेत येतो हवेत जातो. जनता काय, जनतेचे प्रश्न काय हे भाजपवालेला माहीत नाही. कुठेतरी आता या पद्धतीने बोलण्याचा अधिकार देवेंद्रजीला नहीं. एक आखिरी सवाल. वडेट्टीवार साहब ये कह रहे हैं कि एसटी महामंडल में जब पैसे की जरूरत थी, वहाँ कर्मचारियों को पैसा देना था तो सरकार ने वित्त विभाग ने तनख्वाह जरा सुनिए, मैं बोल दे फिर बोल देता हूं. आवश्यकता के अनुरूप पैसे दिए जा रहे हैं. तनख्वाहें रोकी नहीं जा सकती. स्वास्थ्य विभाग का पैसा रोका नहीं जा सकता. तो जहाँ आवश्यकता है वहाँ पैसे खर्च हो रहे हैं. कुछ लोगों को समझना पड़ेगा कि अगर कट लगा है 30% का तो सभी विभाग पे है, लेकिन जहाँ आवश्यकता है वहाँ कट नहीं है. ये लोगों को समझना पड़ेगा. हमें लगता है कि इस तरह से अगर कोई बयानबाजी कर रहा है तो उचित नहीं. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते. पण त्यापूर्वी आपण बघतो ही आता या क्षणाची बातमी. नवाब मलिक यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांबद्दल काय म्हटलेलं आहे. तिथले पालकमंत्री आणि संपर्क मंत्री जे आहेत ते यासाठी त्याची जबाबदारी घेतील असं त्यांनी म्हटले. पण आता या क्षणाला मनसेच्या गोटातनं एक महत्त्वाची बातमी अशी हाती येते की मनसेचे पदाधिकारी आता राजगड इथे पोहोचले. थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांची बैठकीला सुरुवात होईल. वीज बिलाच्या मुद्द्यावर
मनसेची ही बैठक असल्याचं कळत आहे. मुंबईतल्या राजगड इथं ही बैठक पार पडते. मनसेचे पदाधिकारी म्हणजे सगळेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरती यापुढे नेमकी आता काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दलचं धोरण मनसे ठरवणार आहे. त्यातील जनतेचा विश्वासघात केलेला आहे. कारण महाराष्ट्रातील कोणत्याही जनतेपैकी माणसाने आम्हाला 100 युनिटपर्यंत माफी द्या, सवलत द्या विजेच्या वाढीव बिलांमध्ये अशा प्रकारची मागणी केलेली नसताना सुद्धा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी त्यांनी स्वतःहूनच ती जाहीर केलं होतं की 100 युनिटपर्यंत आम्ही सवलत देऊ, माफी देऊ म्हणून. हा विषय ज्याला वाढीव वीज बिलादारांचा आला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे सगळ्यात प्रथम आमचं शिष्टमंडळ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटलं. त्याच्यानंतर ऊर्जा सचिव असीम गुप्ता यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं. त्याच्यानंतर BSTचे जे काही अध्यक्ष आहेत, जनरल मॅनेजर बगाडे, त्यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं. किंबहुना अदानी ग्रुपचे चीफ ऑफिसर सन्मान्य शर्माजी हे स्वतः येऊन राजसाहेबांना भेटले. BSTचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या संदर्भात राजसाहेबांनी येऊन भेटले. रिलायन्स ग्रुपचे लोक येऊन भेटून गेली. त्याच्यानंतर सुद्धा या वाढीव वीज बिलाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार कोणताही निर्णय घ्यायला तयार नव्हता. मध्यंतरी आलेल्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे साधारण 10,000 कोटी रुपयाची मागणी केली होती. दुर्दैवाने केंद्र सरकारने पैसे दिले की नाही दिले त्या खोलात आम्ही काही जात नाही. परंतु राज्य सरकार म्हणून सरकारची जबाबदारी होती का दिलेला शब्द हा पाळला पाहिजे होता आणि म्हणून ते शब्द पाळत नव्हते. म्हणून बरेचसे लोक साहेबांकडे येऊन जात होती आणि म्हणून साहेब शेवटचा पर्याय म्हणून राज्यपाल महोदयांकडे आमचे पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटले. राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांनी सांगितलं की आपण पवार साहेबांशी, शरद पवार साहेबांशी जर बोललात तर फार बरं होईल. त्यानंतर सन्मान्य राजसाहेब हे शरद पवार साहेबांशी बोलले. शरद पवार साहेबांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला एक निवेदन पाठवा म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे साहेबांनी त्याला निवेदन सुद्धा वेगवेगळ्या कंपनीच्या नावाची पाठवले आणि अजूनही त्याच्या बाबतीमध्ये काहीच नाही. आणि आता ऊर्जा मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे की कोणत्याही प्रकारे आम्ही वीज बिलात सूट देऊ शकत नाही. आणि म्हणूनच खरं पाहता ही महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेची घोर फसवणूक आहे, विश्वासघात आहे. आणि म्हणूनच ही तुमच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं. आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे आम्ही आज सरकारला अल्टिमेट देतो आहोत. सोमवारपर्यंत सरकारने जर कुठलाही निर्णय या बाबतीमध्ये घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जर मोर्चे काढेलच, पण त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड उग्र असे आंदोलन होतील. आणि आम्ही पक्षातर्फे समस्त महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो आहोत, विनंती करतो आहोत की आपण सुद्धा या मोर्चांमध्ये सहभागी व्हा. किंबहुना हा पब्लिक क्राय होण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारचे डोळे उघडण्याची आवश्यकता आहे. अन्यथा जर राज्य वीज मंडळाची लोक तुमची बिलं वगैरे कापायला जर आली तर आमचे महाराष्ट्र सैनिक हे स्वतः जातीनिशी तुमच्या सोबत राहतील आणि त्याच्यावर जर उलटी सुलटी कारवाई काय झाली, आमच्या सैनिकाच्या हातून जर काही प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची राहील. आणि म्हणून मी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, खास करून का खबरदार, तुमच्या घरामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकची बिलं आलेली आहेत. एका बाजूला तुम्ही मंत्र्यांची बिलं माफ करता, पण सर्वसामान्य माणसांच्या घराची तुम्ही जर कनेक्शन कापणार असाल तर मात्र आमचं नवनिर्माण सेना हे तुमचं सुद्धा कनेक्शन कापल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला अल्टिमेट मुदत देतो आहोत आणि हा पक्षाचा आदेश आहे. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती सुद्धा आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चे काढा. सोमवारपर्यंत वाट पाहूया. अन्यथा तुम्हाला काय भविष्यात करायचं आहे ते सांगण्याची आवश्यकता नाहीच. पुढे आम्हाला विश्वास आहे पवार साहेबांचा, कारण पवार साहेबांशी राजसाहेब बोलल्यानंतर
पवारसाहेब बोलले होते की मी राज्य सरकारची बोलतो म्हणून, पण मला वाटतं आता पवारसाहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही असं आम्हाला वाटते. आणि म्हणून पवारसाहेब तुमचं आणि राजसाहेबांचं बोलणं झालेलं आहे. या सरकारचे सर्वात तुम्ही म्हणून आता कॅबिनेटची मिटिंग होणार आहे. त्या मिटिंगमध्ये तुमचा आदेश द्या आणि सह्यवादाची लढाई न करता तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने तो निर्णय घेतला असं जाहीर करून टाका आणि लोकांचं जी बिल आहेत ती माफ करून टाका. अन्यथा आम्हाला आंदोलन लोकांच्या सोबत घेऊन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढं मात्र निश्चित सांगतो. आणि केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, त्याच्या पुढेही आणखी पक्षप्रमुख जो निर्णय घ्यायचा तो घेतीलच आणि यथावकाश तुम्हाला कळवतील. नांदगावकर साहेब, प्रश्न असा आहे की आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे मोर्चे काढण्यात येणार आहेत, म्हणजे कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे? नाही, आंदोलन असं आहे की आता सुरुवातीला आम्ही संपूर्ण सोमवारपर्यंत मुदत देतोय. सोमवारच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे आमच्या लोकांचे निघतील आणि मोर्चामध्ये लोकांचाही सहभाग प्रचंड प्रमाणात होईल. आणि आम्ही लोकांना सांगणार आहोत की आता वीज बिल भरू नका. बऱ्याच लोकांनी वीज बिल भरलेत सुद्धा मुंबई शहरासारख्या ठिकाणी. आणि म्हणून आता वीज बिल भरू नका, पाहू पुढे काय होतं ते. राज्य सरकारला भाग पाडलं पाहिजे आणि म्हणून पुढचे आंदोलनही अत्यंत उग्र स्वरूपाची होतील. त्या आंदोलनाचे स्वरूप मी आता काय सांगत नाही. राज्य सरकारला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारचे आंदोलन करू इच्छिते. तोपर्यंत कृपया वीज बिल भरू नका, नाहीतर आपल्याला वीज बिल भरायचं नाही पण आत्ता भरू नका असं आम्हाला आपल्याला विनंती करायची आहे. वीज बिल भरू नका असं आव्हानच आपण करताय. वीज बिल भरू नका असं आव्हानच लोकांना करताय. हो, बिलकुल करायलाच पाहिजेत. कारण आमची मागणी होती एप्रिल मे जून ह्या 3 महिन्यामध्ये जी वाढीव वीज बिलं आलेली आहेत त्या वाढीव वीज बिलाचा सरकारने काहीतरी गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे होता. दुर्दैवाने राज्य सरकारने दिवाळीमध्ये आम्ही गोड बातमी देऊ, 100 युनिटपर्यंत आम्ही वीज बिल माफ करू अशा घोषणाबाजी त्यांनीच केल्या होत्या. आणि तुमच्यामध्ये जर एकोपा नसेल तर त्याचं लोकांनी का भोगायचं. आणि म्हणून आता वीज बिल भरू नका हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही लोकांना सांगणार आहोत. पण तुमचाही सहभाग या आंदोलनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे अशी लोकांनाही मी आवाहन करतोय. ऊर्जा मंत्र्यांकडून जेव्हा ऊर्जा विभागाकडून एक थकबाकीची माहिती देण्यात आली आहे की भाजपच्या काळात किंवा मागच्या काळात किती एवढी थकबाकी आहे, त्यामुळे आता अडीअडचण येत आहे, असा एक आरोप प्रत्यारोप सुरू आहे. 1995 साली ज्यावेळेला राज्य सरकार आलं होतं युतीचं सरकार बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला या राज्यावरती 16,000 कोटीचं कर्ज होतं. आज या राज्यावरती जवळजवळ 5.5 लाख कोटीचं कर्ज आहे. आमचं म्हणणं आहे जर एसटीला आपण 1,000 कोटी रुपये दिलेतच ना, त्यासाठी 2 आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. म्हणजे आता सामान्य माणसांनी आत्महत्या करायला पाहिजेत का? त्याच्यानंतर तुम्ही वीज बिल माफ करणार का? तुमच्यावरती किती कर्ज आहे, किती डेफिसिटमध्ये वीज बिल महावितरण, त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. ज्या तुम्ही अदानी, रिलायन्स, टाटा वगैरे वगैरे कंपन्यांना नागरी म्हणजे ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही देताय त्याच्यामुळे त्याचा फायदा होतोच आहे ना, ते सवलत देऊ शकतात. राज्य सरकार का त्याच्यावर प्रेशर करत नाही? राज्य सरकार का सगळं स्वतःच्याच अंगावर घेत आहे? आणि त्याच्या पलीकडे महावितरणची वसुली चालूही आहे. त्याच्या पलीकडे जर राज्य सरकारला जर खरंच लोकांविषयी कळवळा असेल तर राज्य सरकारने महावितरणला सांगून अजून 5-10 हजार कोटी, त्यांचं म्हणे 4.5 कोटी रुपये लागणार आहेत वीज बिल जर माफ केलं तर. माझं म्हणे काढा ना 5,000 कोटीचं कर्ज, फरक काय पडणार आहे? एवढं लाख कोटीचं कर्ज 5,000 कोटी आणखी कशाला बीजेपीवरती नाव टाकतात, ह्याच्यावर तुम्ही ढकलता. अरे राज्य तुमचं आहे, तुम्ही निर्णय घ्या. नांदगावकर, प्रश्न असा आहे की तुम्ही एसटीचा विषय काढला तर आता सरकारमधले काँग्रेसचे जे कॅबिनेट मंत्री ते म्हणतात की जसा रिलीफ पॅकेज एसटीला मिळतं तसं काँग्रेसच्या खात्यांना मिळत नाही, तर ह्या सरकारमध्ये समन्वय नाही किंवा सगळ्या. मी सातत्याने सांगत आलोय कॅबिनेटची नोट तयार होती, परंतु दुर्दैवाने त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय काँग्रेसला जाईल. याकरता ही श्रेयवादाची लढाई होती. माझं म्हणणं आहे हे श्रेयवादाच्या लढ्यात आम्हाला जायचं नाही. हे श्रेय सगळं तुम्ही आघाडी सरकारने घ्यावं, पण लोकांना कुठेतरी त्यांनी सवलत दिली पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नाही, पण काँग्रेसचेच मंत्री म्हणतात की सरकारमध्ये आम्हालाच आमच्या खात्यांना रिलीफ पॅकेज मिळत नाही, तर सरकारमध्ये जे सगळं
ठीक नाही असं मग वाटतं. थांबलात कशाला? वाट बघू नका ना, थांबलात कशाला? निघा बाहेर. मग तुम्हाला कोणी अडवलंय? थांबायची वाट कशाला बघताय? मग जर तुम्हाला मान सन्मान नसेल, कोण विचारत नसेल, तर तिकडे कशाला तुम्ही थांबलात? मग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यामध्ये बोलताना एक वक्तव्य केलं की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मनसेचा आम्ही विचार करू. यावरती काय प्रतिक्रिया आहे? अजूनपर्यंत विचार करायला खूप लोकांना वेळ घ्यावा लागेल. राजसाहेबांचा विचार करायला आता प्रवीण दरेकर फारच मोठा झाला असं मला वाटतंय. त्याच्यामुळे पाहू, तर माझे पक्ष म्हणून विचार करतील काय करायचं नाही. नाही, पण ह्याला जोडून प्रश्न असा आहे की बावनकुळेंनी देखील तुमच्या या आंदोलनाला समर्थन दिलं आणि तसं त्यांचं थेट म्हणणं होतं की जे राज ठाकरे करतायत जनतेसाठी त्याला आमचं समर्थन आहे. मग माझं त्याच्या पलीकडे म्हणणं आहे, जर तुमची जर आमच्या सोबत तुमचं समविचारी जर तुम्ही असाल, तर आम्ही जे काही पब्लिक राहता करणार आहोत, आंदोलन करणार आहोत, त्याच्यात तुम्ही लोक सहभागी व्हा. आम्हाला काय अडचण आहे? तुम्ही सहभागी व्हा. बोलता कशाला? सामील व्हा. मग जनतेसाठी सामील व्हा, आंदोलनात सामील व्हा. मग जनतेसाठीच समीकरणं जुळतील का महानगरपालिका निवडणूक? नाही, तो विषय काय माझा नाही. हा विषय पक्षप्रमुखांचा आहे आणि आतापर्यंत आमची भूमिका एकला चिलोरेचीच राहिलेली आहे. त्याच्यामुळे आता तरी सध्या आम्ही एकला चिलोरे ह्या भूमिकेत आहोत. जे आंदोलन आपण करताय त्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावा असं आपण थेट आणि स्पष्टपणे सांगताय. तर महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा करदाता आहे. त्यांनी सहभागी व्हावं. त्याच्यात भाजप पण आला, त्याच्यात शिवसैनिक पण आले, काँग्रेसवाले पण आले, NCP पण वाले आले, MIM वाले आले, सगळेच आले. सगळ्यांनी सहभागी व्हा. का त्यांच्या घरी बिलं नाही आलीत का? मग त्यांच्या घरी बिलं आलेली आहेत. ठीक आहे, ठीक आहे, चला. ते हिंदीमध्ये बोलून राहा. राहू दे रे बाबा, हिंदीला पण जाणणार आहे सर. तू चालव ना ते. नाही, हिंदीमध्ये जास्त मिळत नाही. जे झालं निर्णय तोच सांगा. हा सर, तुम्हीच बोला काय निर्णय झाला. प्रश्न विचारा. आपण बघतोय वीज बिलाच्या मुद्द्यावरून आता मनसे देखील आक्रमक झालेली आहे. आतापर्यंत राज ठाकरेंनी शरद पवारांना याबद्दलची वेगवेगळी निवेदनं देऊ केलेली आहे. वाढीव वीज बिलाच्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या अशी विनंती त्यांना आम्ही आतापर्यंतच्या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. पण असं असतानाही शरद पवार कॅबिनेट बैठक घेऊन का निर्णय घेत नाही? शरद पवारांच्या शब्दाला किंमत नाही का, असा प्रश्न जो आहे तो मनसेने उपस्थित केला. आणि यापुढे जर वीज बिल भरल्या गेलं नाही, लोकांना ते शक्य झालं नाही, आणि जर महावितरणचे अधिकारी वीज कनेक्शन कापायला आले तर मनसे सैनिक तिथं उभे राहतील, असं देखील मनसेने स्पष्ट केलं आहे. यानंतर वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वाढीव वीज बिलाबद्दलची सुद्धा फाईल आम्ही मूव्ह केलेली आहे. मीटर रिडिंग प्रमाणे आलेलं बिल आहे, ते बिल त्यांनी भरावं. आमचं वसतिगृह बंद आहे, ते काय करायचं आता? एवढं बिल कसं भरणार आहे? तुमच्या इथं आता RF मीटर बसवलेलं आहे, त्या मीटरचं रिडिंग घेण्याची आवश्यकता नाही. माझं दुकान बंद असताना मी हे भरू शकत नाही. माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आपण बघतोय वाढीव वीज बिलांवरनं आता महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं आता समोर आलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष त्याचबरोबर काँग्रेसची फरफट करत असल्याचा गंभीर आरोप भाजपनं केलाय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, तर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा गंभीर आरोप केला. वीज खातं काँग्रेसकडे असल्यानं काँग्रेसला जनतेच्या नजरेतून उतरवण्याचं काम शिवसेना राष्ट्रवादीकडून केलं जात असल्याचं दरेकरांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे. तर अनिल परब यांना ST कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 1000 कोटींचा निधी त्वरित मंजूर होतो, तर ऊर्जा मंत्र्यांसाठी का नाही, असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला. पाहूयात भाजपचे दोन्ही बडे नेते जे आहेत त्या नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या वादावर नेमकं काय भाष्य केलंय ते. कारखानदारीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसला जाणीवपूर्वक जनतेच्या मनामध्ये उतरवण्यासाठी मला तर वाटतं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डाव आहे. कारण ST कर्मचाऱ्यांचा विषय झाल्यावर आम्ही भूमिका लावून धरली आणि त्यानंतर अनिल परब परिवहन खात्यावर दबाव आणल्यानंतर त्या ठिकाणी पहिला 1 महिन्याचा पगार दिल्यानंतर 3 महिन्यासाठी त्या ठिकाणी 1000 कोटीचं पॅकेजसुद्धा त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं. मग या ठिकाणी आज प्रश्न राहतो की जर नितीन राऊत हे काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत, त्यांनी 100 युनिटपर्यंतची घोषणा केली, त्यांना तोंडावर आपटवण्याचं काम ह्या त्यांच्या 2 महाविकास आघाडीतल्या सहयोगी पक्षांनी केलं,
असं म्हटलं तर ते वावगं आहे का? मग राष्ट्रवादीचे अर्थमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री त्यांना असंच फरफटत काँग्रेसला आपल्या मागे न्यायचं आहे का? मला वाटतं काँग्रेसने आपली फरफट करून घेऊ नये, जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करा. या सरकारमध्ये वाद आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना 1000 कोटीची गरज होती परिवहनचे त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचे पेमेंट करण्याकरता. 1 मिनिटात दिले. मग जर तुम्ही परिवहन खात्याला 1 मिनिटात 1000 कोटी येऊ शकता, 1 सेकंदही लागला नाही सही करायला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना, मग नितीन राऊत साहेबांच्या नसतीवर तुम्ही का सही करत नाही? तुम्ही वीज बिलाच्या माफीवर का सही करत नाही? तुम्ही 3-4 हजार कोटीचं अनुदान का कंपनीला देत नाही? चळवळीतील नेत्याचं नाव खराब करण्याचं काम सरकारकडून केलं जात असल्याचा आरोप राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. 95 लाख ग्राहकाचे वीज कनेक्शन कट करणे म्हणजे 5 कोटी जनतेला फटका बसणे आहे. आणि आता सांगतात दिवाळीला आम्ही गिफ्ट देतोय, भाऊबीजेला चांगली गिफ्ट देतोय. लोक आशेने वाट पाहत होते आणि एका रात्रभरात जसा बॉम्ब पडतो तसा बॉम्ब टाकला, सुतळी बॉम्ब लावला पंचमीचा. आणि त्या पंचमीच्या सुतळी बॉम्बमध्ये असं म्हटलं, आम्ही आता काही देणार नाही. कारण काय? कारण सिंपल आणि सरळ आहे. माझा नितीन राऊत साहेब जे आहेत ऊर्जा मंत्री हे हतबल झाले. सरकारमध्ये राहूच नका. जे सरकार तुम्हाला मदत करत नाही, तुमचं नाव खराब करत आहे सरकार. एवढ्या चांगल्या नेत्याचं नाव खराब करत आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करणार आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फाईल फेकून देतात त्यांची. त्याला 3,500 कोटी का देत नाही तुम्ही? दरम्यान वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आता भाजपनं आक्रमक पवित्रा घेत राज्यात ग्राहक मेळावे घेऊ देणार नाही असा इशारा दिलाय. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हा इशारा दिलाय. पाहूयात प्रवीण दरेकर नेमकं काय बोलले. या पीडित अशा संकटग्रस्त ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तुम्हाला ही बिलं भरावीच लागतील अशा प्रकारचं सर्क्युलर आपण त्या ठिकाणी पाठवता. हे सरकारला या संकट काळात शोभा देणारं नाही. उलट ही बिलं कशी योग्य आहेत ते सांगणारे जनजागृती आणि ग्राहक मेळावे त्या ठिकाणी घ्यायचं सुद्धा काम ते वर करतायत. त्यावेळेला मी इशारा दिलाय. आजही आपल्या पुण्यातल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, अशा प्रकारचा ग्राहक मेळावा झाला, तो ग्राहक मेळावा आम्ही होऊ देणार नाही, ओधळून लावू. जनतेने वीज बिल भरू नये कारण राज्य सरकारने तुमचा विश्वासघात केलाय. राज्य सरकार तोंडात दिवाळीचा लाडू भरून बसली आहे. राज्य सरकार अनेकांना पॅकेज देत आहे पण वीज बिल माफ का करत नाही? राज्य सरकारने लवकरात लवकर जनतेच्या हिताचा निर्णय घेतला नाही तर MIM आंदोलनात उतरेल असा इशारा MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. तुम्ही जो अंदाज व्यक्त केला होता तो आता खरा ठरतो की लोकांना वीज बिल भरणं अवघड झालं. नाही, खरं आहे आणि एक खूप आश्चर्य करणारा एक निर्णय सरकारने घेतलेला आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही वीज बिलामध्ये काही सवलत देणार नाही. तर आम्ही त्याचा हिशोब बरोबर करतो की तुम्ही बिलामध्ये सवलत नको द्या, आम्ही बिलच नाही भरतो. आता हे निर्णय या महाराष्ट्राची जनतेने घ्यायलाच पाहिजे. कारण आपण बघितलं असेल की जेव्हा जेव्हा जे काही सेक्टर्समध्ये प्रॉब्लेम येतं सरकार त्यांच्यासाठी वेगळं पॅकेज घोषित करतं. आता सरकारलाही माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे की मागच्या 8-9 महिन्यापासून सगळं कारोबार, धंदे, बिझनेसेस, फॅक्टरीज, इंडस्ट्रीज सगळं बंद होतं आणि नाईलाजाने लोकांना आपल्या घरामध्ये बसावं लागलं होतं. म्हणून आता यावेळी सरकारने मदत करणे हे अपेक्षित होते. कोणतीही सरकार करायलाच पाहिजे आणि सरकार पहिले म्हणतो की नाही आम्ही काही त्याच्या बाबतीत विचार करतो, 50% सूट देण्याचा आम्ही विचार करतो, प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आता यू टर्न घेतलेला आहे. तर जनतेनेही यू टर्न घेऊन आता निर्णय घ्यायचा. तुम्ही सवलत नको द्या, आम्ही बिल नाही देतो. तुम्ही लाईटचा बिल मागतो, आम्ही तुमच्या लाईटच्या बिलला लाईट घेतो. आता त्याच्यामध्ये काहीही आम्ही गांभीर्य घेणार नाही आणि जोर जबरदस्ती केलं तर लोकांना माहीत आहे कसं काय हँडल करायचं. त्याची सगळी जबाबदारी सरकारची असेल. आम्हाला सरकारला हात जोडून विनंती आहे की त्याच्या बाबतीत काहीतरी
माणुसकीच्या दृष्टीने आपण काही निर्णय घ्या आणि जे गप्प बसलेले जे आहे ते सरकारमध्ये ते काँग्रेसवाले, राष्ट्रवादी, शिवसेनेवाले, सत्तामध्ये भाजप असली असती ना तर शिवसेनेने काय म्हटलं असतं किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असली, आम्ही शिवसेना स्टाईलने का आता तोंडात लड्डू घालून बसलेले आहे. त्यांचे आमदार खासदारांना माहीत नाही आहे का, त्यांच्या मंत्र्यांना माहीत नाही आहे का की लोकांची परिस्थिती काय झालेली आहे. फक्त सत्ते खुर्चीसाठी बसून चिटकून बसण्यासाठी आपण हे असा निर्णय घेत असेल तर जनतेलाही आता माहीत आहे की त्यांना कशा प्रकारचं उत्तर द्यायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका स्लम एरियातील लोकांना बसतो, कारण त्यांच्या रोजंदारीवर काम होतं. 8-9 महिन्यापासून रोजंदारी नाही आणि त्यांच्या घरात वास्तव बिलं गेलेली आहेत. नाही, मी सिद्धार्थ याच्या बाबतीत सहमत नाही की फक्त याचा फटका जे स्लम एरियामध्ये राहणारे गोरगरीब लोक आहे त्यांनाच बसलेला आहे. आपल्याला माहीत आहे इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकांना काढून टाकलेले आहे, नोकऱ्यातून अनेक लोकांना काढून टाकलेलं आहे. हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोकांना नोकऱ्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. सगळे आंदोलनात उतरतात, मनसेतर्फे आंदोलन होईल. नाही, मी आपल्याला माहीत असेल की सर्वप्रथम मी ही पत्रकार परिषद घेऊन एक घोषणा केली होती आणि लोकांना एक आवाहन केलं होतं की आपल्याला माहीत आहे की सरकारची परिस्थिती काही वेगळी असेल किंवा फायनान्शियली काही प्रॉब्लेम असेल तर 50% वीज बिल भरा. आपण सरकारला 1 महिन्याचा टाइम देऊ आणि त्यामध्ये सरकारने त्याच्या बाबतीत निर्णय घेतला तर खूप चांगलं, नाही घेतलं तर आपण आपला निर्णय घेऊ. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जनतेला शॉक, हा जनतेला शॉकच आहे, कारण सलग दुसरा दिवस न्यूज 18 लोकमत वाढीव वीज बिलाला घेऊन खरं तर लोकांच्या व्यथा ज्या आहेत त्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते, राज्य सरकारपर्यंत हा विषय पोहोचवत आहे. वीज ग्राहकांना आलेली वाढीव वीज बिलं केंद्रावर दुरुस्ती करून मिळतील असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात वीज ग्राहकांना त्यांना आलेली अवास्तव वाढीव वीज बिलं दुरुस्त करून दिली जात आहेत का? महावितरणने वीज ग्राहकांच्या वीज बिलाच्या तक्रारीसाठी मेळावे घेण्याचा गाजावाजा केला होता, त्याची नेमकी काय स्थिती आहे याचा धुळ्यातील महावितरण कार्यालयातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी. ज्या वीज ग्राहकांचे जे वीज बिलं आहेत ती अवास्तव आली आहेत, वाढून आली आहेत. या सर्व वीज ग्राहकांची जी बिलं आहेत ते वीज कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कमी करून दिले जातील, त्यांच्या शंकांचं समाधान केलं जाईल असं राज्यांच्या वीज मंत्री जे आहेत त्यांनी निर्देश दिलेत. मात्र प्रत्यक्षात काय स्थिती आपण पाहणार आहोत. मी आता धुळे शहरातलं जे सर्वात मोठं वीज कार्यालय या ठिकाणी साखरवाडी त्या ठिकाणी आपण आलो आणि ग्राउंड झिरोवरून पाहणार आहोत नेमकी काय परिस्थिती. या ठिकाणी जे वीज ग्राहक येतात त्यांना त्यांच्या शंकांचं समाधान होत आहे का, त्यांची वीज बिलं आहेत ते त्या ठिकाणी कमी करून दिली जातात हे आपण जाणून घेणार आहोत. हे आहे धुळे शहरातलं वीज बिल कार्यालय, ज्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी येतात. खरं तर राज्यामध्ये हे जे काही ज्या सगळं वीज ग्राहक जे आहेत ज्यांची बिलं जास्त वाढून आलेत या सर्व ग्राहकांची या ठिकाणी वीज बिलं कमी करून देण्यासाठी या ठिकाणी तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता असं शासनाचं म्हणणं आहे. प्रशासनाचं म्हणणं आहे की ठिकठिकाणी आम्ही मेळावे आयोजित केलेत. प्रत्यक्षात काय स्थिती, या ठिकाणी बोर्ड देखील लावण्यात आलाय, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कोणत्या प्रकारचा मेळावा या ठिकाणी दिसून येत नाहीये. ग्राहक या ठिकाणी येतात, प्रत्यक्षात त्यांची वीज बिलं या ठिकाणी कमी करून दिली जात आहेत का आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मला सांगा कुठून आलात तुम्ही, कधीपासून बिल आहे तुमचं आणि किती बिल आलंय? माझं ह्या महिन्याचं बिल 222 युनिटचं क्रिएट झालेलं म्हणजे जनरेट झालेलं आहे. म्हणजे आता मला जसं मेसेज आलेलं आहे वास्तविक मला 80-90 युनिटच्या वर माझं बिल म्हणजे कन्झम्पशन नाही आहे. आणि प्रत्येक वेळेला आता 3 महिन्यापासून मागील युनिट उपलब्ध नाही असं म्हणतात. जो रिडिंग घेणारा येतो त्याला आम्ही दाखवतो की बाबा हे मीटिंग, तो म्हणे आम्ही तिथं अपडेट करतो, पण इथं कुणी अपडेटच करत नाही, अंदाजे बिलं टाकली जात आहेत. आता ह्या महिन्यामध्ये माझे जर मी ते त्या चौकशीसाठी आलेलो आहे की बाबा 222 युनिटचं कसं काय ते त्याच्यासाठी आलेलो आहे मी. कोरोना काळामध्ये जी काही वीज बिलं वाढून आलेत 3 महिन्याचं त्या ठिकाणी राज्याच्या वीज मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की ते कमी करून दिले जातील, पण आता ते म्हणतात की ते तुम्हाला भरावंच लागणार. काय सांगाल याबद्दल? नाही, नियमानुसार जे आता जे कन्झम्पशन झालेलं आहे ते तर आम्ही भरायला तयार आहोत, परंतु जे आता ह्या यांच्या शासन म्हणजे प्रशासकीय चुकीमुळे जर मला जर आता 222 युनिटचं बिल येत असेल तर ते मी भरूच शकत नाही. अकोलेकर ही वाढीव वीज बिलांनी त्रस्त आहेत. राज्य सरकार सांगतंय वीज बिल कमी करून मिळेल, मात्र प्रत्यक्षात वीज बिल कमी करण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर ग्राहकांना सांगितलं जात आहे की तुम्हाला पैसे भरावेच लागतील. नागरिकांना रांगेत तात्कळत उभं राहून अधिकाऱ्यांच्या भेटीची वाट पाहावी लागते, त्यात त्यांना अपेक्षित उत्तरही मिळत नाहीये. 7,560 रुपये बिल भरलं
पुन्हा मला 29,000 रुपये बिल आलं. त्याच्यातून कमी करून मला पुन्हा 8,600 रुपये बिल दिलं. 2 महिन्याचं बिल फक्त आहे. मार्च महिन्यापासूनचं मी 7,500 रुपये बिल भरलं आहे. त्यांनी हे कमी करून दिलं. फक्त 8,000 रुपये भरावंच लागतात म्हणतात तुम्हाला. सरकारनं अगोदर आश्वासन दिलं होतं आम्हाला की आम्ही कमी करून देऊन, आज सरकार त्याच्या वाद्यापासून मुकरून राहिलं. गरिबाचे का हाल व्हायला राहिले याचा काही विचार आहे की नाही यांना? मग हे जर आश्वासन द्यायचेच होते, पोकळ आश्वासन द्यायचे होते तर अगोदरच सांगायचे की आमचे पोकळ आश्वासन आहे, आम्ही कशाला आम्ही याच्या भरोशावर राहिलो असतं का? आम्ही आमच्या घरं इकले असते, काही केलं असतं, आम्ही बिलं भरले असते. आणि याने एक खट्ट्या 3-3 महिन्याची बिलं दिल्या एव्हरेजली. त्याचे डिवायडेशन करून मागितले तर देत नाही. कारण की एका महिन्याचं जर बिल आमचं 60 युनिट येते, त्याने एक खट्ट्या आम्हाला 300 युनिटचं बिल दिलेलं आहे. म्हणजे ते 100 युनिटचे पैसे लागले म्हणजे बिल जास्त, 100 युनिटचे लागले म्हणजे आम्हाला पैसे जास्त लागतात ना. आणि वीज ग्राहकाचा हा रास्त प्रश्न आहे की जास्तीच्या युनिटचे पैसे मी का भरू? तर दुसरीकडे नवी मुंबईकरही वाढीव वीज बिलांनी त्रस्त आहेत. राज्य सरकार सांगतंय की वीज बिल कमी करून मिळेल, मात्र प्रत्यक्षात वीज बिल कमी करण्यासाठी कार्यालयात गेल्यावर ग्राहकांना सांगितलं जात आहे की तुम्ही सगळे पैसे भरा आणि हे पैसे तुम्हाला भरावेच लागतील. याबद्दल पनवेलमधील उल्वे विभागातील वीज ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. MSEBच्या कार्यालयामध्ये सगळे नागरिक जातात, तिथे मात्र त्यांना फारसं उभं देखील केलं जात नाही आहे. काही आकडेवारी करून दाखवली जाते आणि त्यांना म्हटलं जातं की तुमचं बिल बरोबर तुम्हाला भरावं लागणार, त्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. अशा पद्धतीने नागरिकांना सांगितलं जातं. आपल्यासोबत नागरिक आहेत, प्रत्येकाच्या तर्फे प्रत्येकजण आता MSEBच्या ऑफिसमधून जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी तिथे आपलं गाऱ्हाणं मांडलेलं आहे. मात्र त्यांचं गाऱ्हाणं ऐकायला तिथे कोणीच नाही आहे. प्रत्येकाचं बिल जर पाहिलं तर 10 ते 15 हजाराच्या आसपास प्रत्येकाचं बिल आहे. काही लोकांचं ते 19 ते 23 हजारपर्यंत देखील बिल आहेत. अशी परिस्थिती असताना MSEB मात्र याकडे लक्ष देत नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार एका बाजूने सांगतोय की तुमची बिल कमी केली जातील, मात्र प्रत्यक्षात ते बिल कमी होत नाहीत. आपण नागरिकांकडून जाणून घ्या. मला सांगा, तुम्ही MSEBमध्ये गेला होता, तुमचे तिथे बिल कमी होतात का? काय म्हणतं MSEB? फक्त उर्वाउरीची उत्तरं दिली जातात. आम्ही 100 वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, आम्हाला बिलं काय एवढी वाढून आलेत. एकतर कोरोनाने आमचं कंबरडं मोडलेलं आहे आणि आता सरकार आमचं कंबरडं मोडण्यासाठी तयार आहे. सरकारची उत्तरं वेगळी, यांची उत्तरं वेगळी. आम्हाला सांगतात तुमची बिलं कमी करण्यात येतील, पण काहीही होत नाही आहेत. टप्प्याटप्प्याने आम्हाला फक्त बिलं भरण्यासाठी हे सांगितले जाते, बाकी काही होत नाहीत. सरकार सांगते तुमची बिलं कमी केली जातील, पण याच्यावरती काहीही इलाज नाही आहे. बिलं कमी होत नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही जाऊन आलात MSEBमध्ये, कसं काय आता तुम्ही दर महिन्याला तुमचा हा बिल वाढून येतोय, कशा पद्धतीने तुम्ही आता घरातलं सगळा हा जो आर्थिक गणित आहे तो जो आता आम्ही गृहिणी बायका, आमचं असं आहे की घर खर्च असं कसं वाचेल आपलं, त्याच्यावर आमचं लक्ष असतं. आणि यांची अशी बिलं आम्ही आमच्या मिस्टरांना सांगू शकतही नाही, कारण त्यांच्या डोक्यावर आधीच बाहेरचं खर्चाचं टेन्शन असतं. आता आम्ही त्यांना बोलणार हो असं असं आले, त्यांच्या पण डोक्याला टेन्शन, आमच्या डोक्याला पण टेन्शन. आम्ही घर खर्च कसं करायचं? एवढी यांची वाढीव बिलं ही भरायची का आम्ही आमचं घरातलं जे बचत आहे ते करायची? म्हणजे आम्हाला काही सुचतच नाही. यांची बिलं एवढी वाढून येतात आणि ती दर महिन्याला सांगतात की भरा. आम्ही सांगतो की बिलं कमी करून द्या ना, ते सांगतात नाही, जेवढे बिल आहे ते तुम्हाला भरायला लागेलच. तुम्ही काय म्हणाल की घरातला घर खर्च चालवणं हा एक सगळ्यात महत्त्वाची अडचण आपल्यासमोर आहे, त्यातला कोरोनाचं सगळं संकट आहे, नोकऱ्या जात आहेत आणि अशा वेळेस सरकार म्हणते की तुमचे बिल कमी होणार, मात्र प्रत्यक्षात होत नाही. काय म्हणा तुम्ही ही सगळी परिस्थिती बघून? माझं मत आहे की सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आता आम्ही महिला आहे, घरात आम्ही पुरुषांना किंवा माझ्या मुलाला आम्ही सांगू शकत नाही हे आण ते आण, घरात सगळं भारी पडतं, नोकऱ्या जात आहेत. नवऱ्याला पण आम्ही काय सांगू शकत नाही, कारण परिस्थिती आता डेंजर आहे. तर ह्यांनी लक्ष दिलं पाहिजे, काय चाललंय काय नाही हे बघितलं पाहिजे ना. अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्हालाच आमचं काय करायची पाळी येणार, अशी वेळ आता येत आहे. तर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, हे कमी बिल वगैरे सगळं कमी केलं पाहिजे. एका बाजूला सरकार म्हणते की तुमची बिलं कमी होणार, तुमची बिलाची जी अमाऊंट आहे तुम्ही भरली ते तुम्हाला परत मिळणार, हे सगळं राहिलं बाजूला. मात्र साधे ऑफिसमधले जे अधिकारी वर्ग आहेत ते अधिकारी वर्ग देखील यांच्याशी नीट धडपणे बोलत नाही आहेत. या ग्राहकांशी त्यांना समजून देखील सांगितलं जात नाही, तुम्हाला बिल भरावंच लागेल, याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे स्पष्टपणे सांगितलं जातं आहे. म्हणजे सरकार एका बाजूने वेगळं म्हणतं आहे आणि दुसऱ्या बाजूने MSEBचे अधिकारी आपला जो रुबाब आहे तो त्यांचा वेगळा आहे. यावरून स्पष्ट आहे की ह्या लोकांची जी लूट सुरू आहे ती लूट कायमच चालू राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, पनवेल. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वाढीव वीज बिलाबद्दलची सुद्धा फाईल आम्ही मूव्ह केलेली आहे. मीटर रिडिंग प्रमाणे आलेलं बिल आहे, ते बिल त्यांनी भरावं. आमचं
आमचं वसतिगृह बंद आहे, ते काय करायचं आता? एवढं बिल कसं भरणार आहे? तुमच्या इथं आता RF मीटर बसवलेले आहेत, त्या मीटरचं रिडिंग घेण्याची आवश्यकता नाही. माझं दुकान बंद असताना मी हे भरू शकत नाही, माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा जनतेला शॉक या विशेष वृत्तमालिकेत सगळ्यांचं स्वागत. सलग दुसरा दिवस की न्यूज 18 लोकमत वाढीव वीज बिलाला घेऊन सगळ्या ग्राहकांच्या समस्या मांडत आहे, राज्य सरकारपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवत आहे. जाऊयात नांदेडमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. तिथल्या वीज ग्राहकांनीही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. पाहुयात आमचे नांदेडचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी तिथे घेतलेल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा. ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं की मीटरच्या रिडिंगप्रमाणे तुमच्या बिलाची आकारणी केली जाईल, पण त्याची अंमलबजावणी नांदेडमध्ये होत नाही. अनेक ग्राहकांशी आम्ही बोललो, परंतु मीटरच्या रिडिंगनुसार त्यांना बिलच आलेले नाही. काही ग्राहक आपल्यासोबत आहेत. मला सांगा की ऊर्जा मंत्र्यांनी काल असं जाहीर केलं की मीटरच्या रिडिंगनुसार आम्ही तुमच्या बिलाची आकारणी करू, तर इथं तुम्ही बिल भरण्यासाठी आलात तर इथं तुम्हाला कसं प्रतिसाद आणि तशा पद्धतीने बिल आकारलं जातं का? नाही, ऊर्जा मंत्र्यांनी तिथं TV वर काही घोषणा केली की रिडिंगनुसार तुमचं बिल, पण इथं त्यांचे लोक त्याची अंमलबजावणी करण्यास तयार आहेत का हे ऊर्जा मंत्र्यांनी आधी पाहावं ना. रिडिंगला कोणी येतच नाही, 6-7 महिने झालं आज कोणी रिडिंगला आलेलं नाही. ॲव्हरेज बिल भरमसाठ येत आहे आणि ते ॲव्हरेज बिल भरण्यासाठी इथं आल्यानंतर ते कंप्लेंटसुद्धा घ्यायला तयार कोणी नाही. आता मला 8 ते 9 हजार रुपये बिल आले आणि ऊर्जा मंत्र्यांनी त्यावेळेस अशी घोषणा केली होती की 50% सवलत देण्यात येईल, पण हे ऊर्जा मंत्री पुन्हा कलटी मारलेत. म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळात ते चालत नाही आणि इथं कोणी ते MSEBवाले त्याचं कोणी ऐकत नाही. तक्रारी वगैरे केलं का? तुम्हाला बिल किती आलं होतं, किती तुम्ही भरले आणि सरासरी तुम्हाला लॉकडाऊनच्या पूर्वी किती बिल यायचं? सरासरी मला 501 रुपये बिल यायचं, पण आता ते त्यानंतर त्याच्या 700-800 असं बिल आले आणि 8,000 रुपये आता सध्या बिल आलेलं आहे. अच्छा, मग तक्रार केली का? तक्रार केलेली आहे, पण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तक्रार केली पण लक्ष कोणी देत नाही आणि ऊर्जा मंत्र्यांची त्या जे आश्वासन त्यांनी दिलं त्याची अंमलबजावणी होत नाही. तुम्हाला किती बिल आलं? आम्हाला 2-3 महिन्यापासून 5 ते 6 हजार रुपये बिल येतात आहे. ज्यावेळेस आम्ही ते तक्रार करायला आलो ऑफिसमध्ये त्यावेळेस असं सांगण्यात आलं की तुम्ही एका महिन्याचं बिल भरा, त्यानंतर तुमचं रिडिंग सेटल झाल्यानंतर तुम्हाला सुरळीत बिल सुरू होईल. पहिल्यानंतर आम्ही 5,320 रुपये बिल भरलं, पण त्या भरल्यानंतर पूर्ण सुरळीत बिल यायला पाहिजे होतं, येत नाही. आता 3 ते 4 हजार रुपये प्रत्येक महिन्याला बिल येते, जे आम्हाला की 1,500 यायला पाहिजे. रिडिंग घेतली जाते का? रिडिंग घ्यायला माणूस येत नाही, फक्त कधी एका महिन्यात आला होता, नंतर आलाच नाही. अजूनही रिडिंग घेतली जाते आणि ऊर्जा मंत्री म्हणतात की रिडिंगनुसार बिल घ्या. मग तुमचा किती बिल आला? 12,700 बिल आलं आणि लॉकडाऊनपासून बिलच नाही आलं आम्हाला. अच्छा, आणि बिल रिडिंग घेऊन जातात, पण आम्हाला काही बिलच देत आम्हाला. बिलच देत नाहीत रिडिंग घेऊन. तुम्ही मला वाटतं तक्रार करण्यासाठी आलात. काय नेमकी तुमची तक्रार आहे? मी 9व्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये तक्रार केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा मी रोज येऊन करत आहे. आमचं म्हणणं होतं की पहिले आम्हाला लॉकडाऊनचं बिल दिलं होतं 22,000 रुपये, आम्ही ते भरायला सांगितलं होतं, आम्ही ते बिल भरलं. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात तुम्हाला सुरळीत करून आणि तुमचे जे काही पैसे होतील ते आपण हिशोब करू म्हणून सांगितलं. परत दुसऱ्या महिन्यामध्ये तिथं आमचं घर कुलूप बंद असताना सुद्धा 2,100 रुपये बिल दिलं. मी आता त्याची तक्रार करायला घेऊन गेलेले असताना ते परत म्हणतात की हे भरा, त्याच्यानंतर आपण हे बिल सेटल करू. आणि मी तेव्हापासून म्हणजे 2 महिने झालं रोज या ऑफिसला चक्रा मारतोय. आता मला कोणता अधिकारी आणि कर्मचारी बोलायला सुद्धा तयार नाही आहे. मी तक्रारी अर्ज आहे माझा आहे आणि इथं कोणीच भेटायला सुद्धा तयार नाही आहे मला. तक्रार करण्यासाठी लोक येतात, परंतु अधिकारी इथं भेटत नाही आहे. कुठलीच अंमलबजावणी ऊर्जा मंत्र्यांची इथं केली जात नाही आहे. तक्रार करायला गेल्यानंतर सांगतात की तुम्ही बिल भरा आणि नंतर तुमच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. रत्नागिरीतील दापोली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांनी गर्दी केली. वाढीव वीज बिलावरून दिलासा देण्यात यावा अशी मागणी ग्राहकांकडून केली जाते. दरम्यान तुम्ही आधी बिल भरा असं सांगण्यात येत आहे. मी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन आलो. त्या ठिकाणी आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय. लोकांना अजून माहिती नाही की बिलं कशा स्वरूपात ॲडजस्ट करून दिली जाणार आहेत. माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय माहिती आहे. आज मला सांगा सर की बिलं ॲडजस्ट करून देऊ असं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं आहे. कशा स्वरूपात बिलं ॲडजस्ट करून आपल्याला हवे आहेत? सर मला तरी वाटतं की त्यांनी हे निव्वळ लोकांची फसवणूक केलेली आहे. कारण गेल्या 3 महिन्यापूर्वी ठाकरे सरकारने जेव्हा बिलांचा या वाढीव बिलांची जेव्हा लोकांनी मागणी केली की बिलं भरमसाठ आलेली आहे, कारण 6-6 महिने लोकांच्या हाताला काम नाही, अशा कालावधीमध्ये परत आणखी या कोकणावर तर 2 संकट एक्स्ट्रा आलेली आहेत. पहिलं संकट आहे चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, आणि दुसरं संकट आहे हे अवकाळी पाऊस. आणि ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांना जी बिलं आलेली आहेत, जी येणारी 500 रुपये 400 रुपये येणारी बिलं आज 2-2, 3-3 हजाराच्या पट्टीमध्ये आलेली आहेत. ही बिलं लोक भरणार कुठून? आम्ही वीज वितरणाच्या कार्यालयामध्ये गेलेलो, आमचं पण बिल जास्त आलं होतं म्हणून
तिथं तर त्या लोकांनी आम्हाला सरळ सरळ सांगितलं की आता शासनाकडनं आम्हाला JRच असा आला आहे वसुलीचा, आणि जर आम्ही ती वसुली केली तर प्रत्येक घरामध्ये आम्ही वसुलीला गेले, जर त्यांनी वसुली केली नाही तर आम्ही ते वीज कनेक्शन कट करू, अशा स्वरूपाची भाषा आम्हाला वीज वितरणकडनं आज ऐकायला आली. पण आम्ही पण वीज वितरणाला एक असा ठोस इशारा देतो, तुमचा जर एखादा कुठलाही कर्मचारी किंवा कुठला तुमचा वायरमॅन आमच्या घरी जर मीटर कट करायला आला तर पहिलं आम्ही त्याचे हातपाय तोडून त्याच्या गळ्यात देऊ, नंतर आम्ही वीज वितरणाला येऊन विचारू की तुम्ही हे जे काय करून देणार आहात, आम्हाला बिलं कशी ॲडजस्ट करून देणार आहात, ह्याचा आम्ही त्यांना पहिला जाब विचारणार आहोत. ठाकरे सरकार जो अन्याय चालू केला आहे, एक तर 3 संकटं येऊन गेले, त्या तिन्ही संकटांना कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्याला कुठलीही मदत त्या पद्धतीची जी पाहिजे होती त्या पद्धतीची मदत मिळाली नाही. आम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्ही काहीही केलात तरीसुद्धा तुम्हाला हे इन्स्टॉलमेंटमध्ये का होईना पण हे सगळं तुम्हाला भरावंच लागणार आहे. आणि वसुलीचं सर्क्युलर आमच्याकडे आलेलं आहे, जर का तुम्ही भरला नाहीत तर तुमचं मीटर काढून घेण्यात येईल. अशा पद्धतीने अन्यायकारक भाषा ते आज वापरत आहेत. सरकारविषयी असलेला जो काही विश्वास होता तो आता सरकार गमावत आहे असं आम्हाला स्पष्टपणे जाणवतं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. आणि यानंतर या विशेष वृत्तमालिकेमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वाढीव वीज बिलाबद्दलची सुद्धा फाईल आम्ही मूव्ह केलेली आहे. मीटर रिडिंग प्रमाणे आलेलं बिल आहे ते बिल त्यांनी भरावं. आमचं वसतिगृह बंद आहे, ते काय करायचं आता, एवढं बिल कसं भरणार आहे? तुमच्या इथं आता RF मीटर बसवलेले आहेत, त्या मीटरचं रिडिंग घेण्याची आवश्यकता नाही. माझं दुकान बंद असताना मी हे भरू शकत नाही, माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.